हॅलो, गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि आंघोळ वगैरे झाली माझी आणि चहा घेते. तुम्ही पण घ्या. आणि चहा मी ब्लॅक टीच घेते का तर आज दूध नव्हतं, संपलेलं होतं. आणि शिवज्ञा बघा. आणि हे गोकर्णीची फुलं आहे ते मी बाहेरून स्वराला क्लासला जाताना आणलेलं होतं, मला भेटलेली ते फुलं. आणि त्याचं पण आज महादेवांना वाहिलेलं चांगलं असते. आणि इथं कणिक मळायला घेते मी, मुलींच्या टिफिनची तयारी करते. कणिक मळून झाले आणि एक शेंगदाण्याची पोळी 1-2 करून घ्यावं म्हटलं का तर मुलींना सकाळ पण भाजी, टिफिनला पण भाजी, मग भाजी म्हटलं की बोर होऊन जातं. मग सकाळच्या वेळेस जरा शेंगदाण्याची पोळी काहीतरी वेगळं बनवलं की मग खातेत आवडीनं. नाहीतर तेच म्हटलं की त्यांना पण नको वाटतं ना, आपल्याला पण. मग म्हणून शेंगदाण्याची पोळी करायला घेते. आणि आजचा सोमवारचा हा दिवस उपवास सगळ्यांचाच असेल पण असतो पण. आणि आज हे पण आहे, नागोबा पूजायचे पण आहे. भावाचा उपवास असं म्हटलं जातो, तो पण आमच्या इकडे धरला जातो. आणि संध्याकाळी खिचडीच खाल्ली जाते. उपवास सोडला जात नाही आहे का तर भावाचा उपवास असल्यामुळे. आणि चला म्हटलं लसूण सोलून घेते आणि मी ह्याची भाजी बनवते, भेंडीची भाजी बनवते. स्वराला खूप आवडते भेंडीची भाजी. चला म्हटलं भेंडीची भाजी बनवून घेऊया. आणि भेंडी थोडीच होती माझ्याकडे, त्याच्यामुळे जाऊ द्या म्हटलं, दोघींचा टिफिन होऊन जाईल. आणि भाजी किती थोडीच लागते, जास्त नाही लागत दोघींना पण. आणि शिवज्ञाचं तर कसं आहे, टिफिनमध्ये भाजी आहे अशी घेऊन येईल वरून, असं आहे तिचं. तिला भाजी म्हटलं की नको वाटतं. मग म्हटलं जाऊ द्या, देणं तर भाग आहे का तर टीचर लोक पण ओरडतात भाजी नाही दिली की. म्हटलं असावे म्हणून टिफिनमध्ये द्यावी. आणि मग मी तव्यामध्येच करून घेतली का तर म्हटलं थोडीशीच आहे, कशाला उगं दुसरं भांडं घ्यायचं आहे, तव्यामध्ये पण छान होऊन जाईल. तेल वगैरे, जिरी वगैरे टाकली आणि चटणी टाकली, थोडीशी नॉर्मल कूट टाकलं आणि मस्त अशी झाली. आणि देवपूजा करायला घेतली. बाहेर रांगोळी वगैरे काढते मी आणि पाऊल वगैरे काढले सुंदर असे. आणि ह्या साच्याने मी म्हटलं डिझाईन बनवून घेऊया. आणि कशी वाटली डिझाईन ती कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि पटपट असं होईल, असं सकाळचा टायमिंग असतो ना, त्याच्यामुळं म्हटलं साच्यानेच काढून घेऊया. आणि वेळ लागतो. आणि ह्या साईडला एवढी जागा नाही की ठिपक्यांची रांगोळी काढायला, त्याच्यामुळे मी बॉर्डर